रोहित सर, आले लागवड करत असताना आपल्याला बेडची उंची किती ठेवायला पाहिजे आणि समजा जर कोणी आता लागवड केलेली असेल ऑलरेडी तर त्यांनी इथून पुढे काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात महत्वाचं, आले लागवड करत असताना आपण पूर्वीपासून बेड तयार करून आल्याची लागवड करत होतो, पण ही पद्धत जाऊन आता आपण नवीन नवीन पद्धती प्रॅक्टिस करत आहेत. बरेच शेतकरी पण नवीन पद्धतीचा प्रॅक्टिस करत आहेत. मग ह्यामध्ये आपल्याला बेडच करायचा नाहीये. सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे. पूर्वी जे काही आपण बेड करत होतो ते बेड पूर्णपणे नष्ट न करता आपण की पूर्ण प्लेन जमिनीवर आपल्याला आलं लागवड करू शकतो. ही झाली पहिली पद्धत. ह्याच्यापेक्षा पण पुढे ऍडव्हान्स करायचं असलं आपल्याला तर जेवढा आपण 4 फूट सरीचे बेड करत होतो तेवढी आपल्याला सरी तयार करायची आहे आणि त्या सरीमध्ये आलं लागवड करायची आहे. आणि सरी सोडून जो साईडला बेड तयार होणार आहे ती माती हळूहळू त्या आल्यावर टाकून आपल्याला त्याचा बोध चांगला मोठा भविष्यात करायचा आहे. ह्याचं कारण काय की मी वारंवार सांगतोय की आल्याची एक कुडी लावतोय आपण 4 ते 5 डोळे असणारे आले, ह्याला परत सिस्टर गड्डे तयार होतात आपल्याला आणि ह्या सिस्टर गड्ड्याच्या पुढे जाऊन परत आपल्याला बेबी गड्डे तयार करून एक मोठा फणी तयार करायचा आहे. आणि जेवढी मोठी फणी असेल तेवढं त्याचं वजन आपल्याला चांगलं मिळणार आहे, तेवढी त्याची क्वालिटी चांगली मिळणार आहे. मग हा जो काही प्रोसिजर आहे की 8 महिने बेसिक पहिला आणि खोडवं ठेवलं तर 16 महिने, तर या 16 महिन्यासाठी त्याला मातीमध्ये तयार होण्यासाठी, वाढ होण्यासाठी चांगला खोली, त्याची रूम, त्याचं घर, त्याचं इंडेक्स हे सगळं तयार करायचं आहे. तर ह्यासाठी जेवढी जागा जास्त असेल तेवढं त्याचं उत्पादन आपल्याला चांगलं येणार आहे. तर ह्यासाठी तुम्ही सरी तयार करून, मोठी सरी 4 फुटाची सरी तयार करून त्यामध्ये सुद्धा लावू शकता किंवा प्लेन जागेवर लावून त्याची परत साईडनं भर टाकत जाऊन आपण त्याचाही इंडेक्स चांगला तयार करू शकतो. आणि ज्या शेतकरी दादाने, आता मी एका प्लॉटला व्हिजिटसाठी आलो होतो, ह्या प्लॉटमध्ये लागवड करून झालेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी लागवड करून हे पारंपरिक पद्धतीने आपण केलो असलो तरी आता इथनं पुढे ह्याचे काय करायचं आहे की भर लावत असताना कंटिन्यू थोडं भर देऊन हा जो काय आता तुमचा टॉप बघायला गेलो आपण तर 2-2.5 फुटाचा झालेला आहे आणि 2 सरीतला अंतर बघायला गेलो 4 फुटाचा आहे. तर हा अंतर वाढवत जाऊन सरी आपण एकदम छोटी ठेवू, अर्धा फुटाची सरी ठेवू आणि ह्याचा जो काही इंडेक्स आहे तो हा प्रॉपर आपण तयार केलो तर भविष्यामध्ये जे काही आपलं 8 महिने 16 महिन्यामध्ये जे काही आलं वाढणार आहे ते एकदम प्रॉपर पद्धतीने, चांगल्या पद्धतीने वाढू शकतं.